बरोबर आमचे कॉपरेटिव्ह मिनिस्टर सुभाष शिरोडकर आसा आनी सेक्रेटरी लॉ संदीप जयतीस आसा. तातूंतले पयले डिसिजन जे आसा इट इज एन मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग बिटवीन द गव्हर्मेंट एंड द रेल विकास निगम प्रायवेट लिमिटेड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट इन द स्टेट ऑफ गोवा. RVN. MOU. Various वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरची स्टेटीज आसा की आमी जसो LBCC बरोबर केला त्याच पद्दतीची वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर तांच्या कडेन डेव्हलप करप ह्या बेसिसाचेर. रिनोवेशन मॉडिफिकेशन ऑफ द पब्लीक टॉयलेट थ्रू द आमचे सुलभ इंटरनॅशनल हाच्या कडल्यान डेव्हलप करपा खातीर आसा ऑन द CSR बेसीस ते करतले. Various toilets आसा गोवा टुरिझम डिपार्टमेंटाच्यो 19. विकसित भारत गॅरंटी फॉर द रोजगार एंड आजीविका मिशन GV रामजी आम्ही आज अडॉप्ट केले फ्रॉम द 1st जुलै ऑनवर्ड्स इन फोर्स गोंयांत हाडले. वेगवेगळे वेरियस अंडर जी रामजी ह्या स्किमीच्या अंतर्गत ज्यो वेगवेगळ्या जणांक रोजगार आणि हे आशिल्ले पळय त्या अंतर्गत हे दिले. मिनिमम वेजीस एज पर मिनिमम वेजीस त्यो डिसायड जाल्ले आसा. आमी म्हजो फ्लॅट हो ही स्कीम आज लॉन्च करता आनी म्हजो फ्लॅट ही स्कीम लॉन्च करता आसतना विच इज रिलेटेड टू द 3 डिपार्टमेंट. एक इज कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट, सेकंड रेव्हेन्यू डिपार्टमेंट एंड थर्ड इज द लॉ डिपार्टमेंट. ही 3 डिपार्टमेंटां मेळून आमी सुटसुटीत रित्या लोकांक ज्यो हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटीज आसात किंवा ज्या बिल्डरांनी बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केल्या लोकांक फ्लॅट एग्रीमेंट बेसिसाचेर दिल्या आनी गेली 30 वर्सां 40 वर्सां ते आतां डेलिमिटेड कंडिशनान आयल्या तांकां रिडेव्हलपमेंट फ्लॅट करपाक मेळना. वेरियस इश्यूज. एक तर त्यांचो लँड ओनर जो आहा तेणी क्लियर टायटल करूं नासलें. दुसरें एकदां डेव्हलपर आत्तां अस्तित्वांत ना खंय तरी सोडून गेलो हाज्या खातीरूय बी तांकां सगळ्यांक प्रॉब्लेम येत आसा. म्हणजे डेव्हलपर आनी लँड ओनर हाज्या मदलो डिस्प्यूट सुद्दां तांकां परत आपली बिल्डींग रिनोवेट करपाक मेळना. म्हणून सरकारान ह्या 3 डिपार्टमेंटाच्या कंबायन मेळून म्हजो फ्लॅट ही स्कीम आज कॅबिनेटान पास केली आनी प्रत्येकाक आपलो जो फ्लॅट आसा तो आपल्या नांवार जावचो आनी आपल्याक जरी डेव्हलपमेंट करपाक जाय आसत जाल्यार ती जमीन ताच्या सोसायटीच्या नांवार जावची आनी ताका लागून 3 कडेन तांकां फायदो मेळटलो. एक म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटींतल्यान तेंच्यांनी हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी करूंक ना तेंच्यांनी आपली हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी करची आनी ज्या हावजींग कॉपरेटिव्ह सोसायटी कडेन लँड जर तेज्या ओनराच्या नांवार ना जाल्यार लँड ओनराच्या जाग्यार गव्हर्मेंट कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटाचो ऑफिसर वील स्टेप इन. ही वील सायन बिहाफ ऑफ द लँड ओनर आनी ती लँड ही त्या हावजींग कॉपरेटिव्हच्या सोसायटीच्या नांवार जातली. इन केस इफ एनी डिस्प्यूट बिटवीन द लँड ओनर आनी डेव्हलपर आसत जाल्यार तो डिस्प्यूट हो तेंच्यांनी वेगळ्या पद्दतीन दिवन आपलो रिजॉल्व करचो कॉपरेटिव्ह आमच्या डिपार्टमेंटा कडेन. बट तो तेंच्यांनी फ्लॅट घेतल्या हे लोक सफरर जावचे न्ही हाज्या खातीर करतले. आनी ही रजिस्ट्रेशन फीज सुद्दां तांकां 1 टायम रजिस्ट्रेशन फीज इन द सोसायटी इज 10,000 10,000 इन रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट. इन रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट इट इज 10,000 तांकां 1 टायम फीज करतली ताचे तांकां वेगळे आनीक पयशे भरपाची गरज ना. सो दॅट लँड जी आसा ती त्या हावजींग कॉपरेटिव्हच्या नांवार जातली. अगेन मागीर दे कॅन गो फॉर द फर्दर रिडेव्हलपमेंट ऑफ द फ्लॅट ते वचूं शकता. तातूंतल्यान आमी तांचो कन्विनियन्स डीड जो आसा डीम कन्विनियन्स जातलो आनी स्टॅम्प ड्युटी तितून आमी चेंजीस करून ताका सिर्फ फक्त 1,000 रुपीज हो ताच्या कडल्यान स्टॅम्प ड्युटी चार्जीस जे आसा पळय हे कलेक्ट करतले. त्या खातीर तांकां कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटाचो बेनिफीट मेळटलो. स्टॅम्प ड्युटी तितून आमी बदल केला आनी फक्त 1,000 रुपया केला आनी रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान तांकां 1 टायम रजिस्ट्रेशन करून फक्त तेंच्यांनी 10,000 रुपीज रजिस्ट्रेशन करपाचें आनी फ्लॅट हो आपल्या नांवार करता. हय स्टॅम्प ड्युटी जी आहा पळय ती वेगवेगळी आहा. म्हणजे इट इज इन द नोटिफिकेशन ताजो रोखडोच येतलो. कोस्टल आनी मेन सिटीज ही एक कॅटेगरी. ताज्या उपरांत बी कॅटेगरींतल्यो सिटीज म्हणजे म्युन्सिपालिटीज लायक सांगे केपें बिचोले अश्यो म्युन्सिपालिटीज आनी सी कॅटेगरी इज एन रिमोट विलेजीस ताका एकदम कमी आसतली. तातूंत आमी पळयता
चडशे फ्लॅट जे आहा पळय न्ही जे चडश्यो बिल्डिंग्स बांदलेले आहा पळय आनी जुन्यो बिल्डिंग रेराच्या पयलींच्यो त्या अशाच पद्दतीच्यो आसा. एक तर त्या लँड ओनरान तांकां टायटल क्लियर करून दिवंक ना जाल्यार बिल्डर बांदला तेणी टायटल क्लियर करून दिवंक ना. फक्त एग्रीमेंटाचेर रिसिप्ट दिल्या वेगवेगळे बँकेनी सुद्दां तेन्ना फक्त एग्रीमेंटाचेर तांकां लोन दिल्ली आसा. फ्लॅट तेंच्या बाकीचो पेपर एसच डॉक्युमेंट एसच तेंच्या नांवार कांयच ना. 2005ची हावजींग सोसायटी आहा. हाज्या वयल्यान फिक्स जालें की ह्यो तरी कन्फर्म आसतलें की ह्या 2005ची हावजींग सोसायटी 25,000 फ्लॅट जाले. म्हणजे एके हावजींग सोसायटीन 10 फ्लॅट धरले जाल्यार आनी ताज्या भायर सोसायटी करिनासतले कितले आहा. सर एकूच सांगता सर सोसायटी फॉर्म करपाक केलें न्ही सर. सो गव्हर्मेंट कितें म्हणटा की बिल्डर ना जाल्यार प्रॉपर्टी ओनर तेंचे कडल्यान NOC हाड म्हणटा आनी ते खूबदां अशें जालें की ते दिवपाक रेडी ना. सो हितून कितें आसा? आतां तुका आमी 10,000 फ्लॅट ओनर आसात. ही आमचो फ्लॅट ही आमची बिल्डींग. तुका तांची NOC लागची ना, बिल्डराची लागची ना आनी तेंच्यांनी हेजी लागची ना. तेंच्यांनी आपल्या 10 जाणांच्या भितर सोसायटी फॉर्म करपाचें आनी तेंच्यांनी सोसायटी हाका दिवपाचें. आमी विदीन द शॉर्ट स्पॅन ऑफ अ टायम आमी रजिस्टर्ड 15 दिसांच्या भितर आमी ताका रजिस्टर करून दिता. सर DV जी आसा पळय तेका रिस्पॉन्स गोंयान कमी आसा. कारण जी रामजी जी आहा पळय न्ही एक म्हणजे ते लेबर वर्क. गोंयांत खूब कमी लोक लेबर वर्क करता जे काम करपाक कोण वचना आनी ज्यो वेजीस मेळटा तेच्या पेक्षा गोंयांत बाकीचे कडेन खूब व्हडले वेजीस मेळटा. ताची थंयसर ती वेजीस गव्हर्मेंट ऑफ इंडियानी ठरयल्या तितक्याच प्रमाणे त्यो वाडच्यो ना. थँक्यू. म्हाज्या फ्लॅटाचो परवा येता गव्हर्नरा कडेन आतां वयतले चकून परवा येता. तुजो फ्लॅटाक कितें बेगीन जावपाक मागीर तुका उपयोग जातलो.